राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। बदलापूरच्या कात्रपगाव परिसरात यशवंत ज्येष्ठ नागरिक अड्डा सुरू करण्यात आलाय। शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते या ज्येष्ठ नागरिक अड्ड्याचं उद्घाटन करण्यात आलंय। तसेच यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि छत्री वाटप सुद्धा करण्यात आलं। बदलापूरच्या कात्रप परिसरात माजी नगरसेविका वैशाली सूरदास पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं करण्यात आली आहेत। परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हक्काचा कट्टा असावा यासाठी यशवंत ज्येष्ठ नागरिक अड्डा सुरू करण्यात आलाय। शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते या ज्येष्ठ नागरिक अड्ड्याचं उद्घाटन करण्यात आलंय। तसेच उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांना छत्री वाटप करण्यात आलंय। यावेळी माजी गटनेते श्रीधर पाटील, माजी नगरसेवक हेमंत चतुरे, वैशाली पाटील, सूरदास पाटील, रोहन पाटील, निलिमा पाटील, प्रकाश पाटील, बुटेरे सर यांच्यासह परिसरातील शिवसैनिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। आज मी नगरसेविका मला होऊन 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजचा हा उपक्रम खूप सुंदररित्या पार पडलेला आहे। वामनदादा आणि श्रीधरदादा पाटील तसेच आपले तालुका प्रमुख बाळाराम कांबरी आणि अनेक नगरसेवकांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आणि अत्यंत सुंदर अशा रीतीने पार पडलेला आहे। मला सांगायला अत्यंत आनंद असं होत आहे की जेव्हा मी नगरसेविका झाली त्यावेळेस हा वॉर्ड म्हणजे ही एरिया अत्यंत दुर्मिळ आणि एकदम घाणेरडं हे होतं वॉर्डामध्ये, परंतु आज माझ्या प्रभागात इतक्या सुखसुविधा झालेल्या आहेत आणि महिलांसाठी, पुरुषांसाठी तसेच आज तर ज्येष्ठ नागरिक कट्टा असे 2 कट्टे ज्येष्ठ नागरिकांसाठी, जेणेकरून त्यांना स्थानिक ज्येष्ठ नागरिक म्हणून कुठेतरी प्लॅटफॉर्म असावा, जेणेकरून हे नागरिक येणार, आपलं थोडासा वेळ एकमेकांसोबत देणार आणि त्या अनुषंगाने पुढच्या विचाराने हा आजचा कार्यक्रम पार पडलेला आहे। आणि या कार्यक्रमासाठी आम्हाला अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आजच नाही तर नेहमीच आमच्या पाठीशी आहेत। कारण जेव्हा आम्ही वॉर्डात कुठलाही कार्यक्रम करायला जात असताना जवळजवळ माझ्या सर्व महिला भगिनी आणि दादांचे मित्र पुरुष वर्ग असोत अत्यंत मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात आणि त्यांचा खूप सपोर्ट आहे मला आणि माझे मिस्टर सूरदासदादा पाटील यांच्यासाठी। आणि आज मी नगरसेविका असताना माझ्या प्रभागात खूप मोठे कार्यक्रम आणि खूप सुविधा खूप झालेल्या आहेत, जसे की आज बदलापूरमध्ये कुठेही AC जिम नाही आहे महिलांसाठी आणि ती माझ्या प्रभागात अशी एवढी मोठ्या प्रमाणात जिम झालेली आहे। तसेच महिलांसाठी योगा सेंटर झालेलं आहे, मोठे उद्यानं झालेली आहेत। समोरच गार्डन प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात स्टेडियमचं ओपनिंग होणार आहे। स्टेडियमचं काम सध्या चालू आहे, ठिकठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्याची कामं चालू झालेली आहेत आणि असं आज 10 वर्षामध्ये एवढी कामं झालेली आहेत की समोरनं आम्हाला येऊन समोरनं लोक बोलतात की खरोखर तुम्ही आमचं मत कुठेही वाया गेलेलं नाही, तुम्हाला निवडून दिले पण खरोखर तुम्ही करून दाखवलं आणि हा विश्वास जनतेचा हीच आमची यशाची पायरी आहे आणि त्याच गोष्टीचा आम्हाला खूप अभिमानसुद्धा आहे। आणि तसेच कधी कुठलंही काम लागलं तर वामनदादा आमच्या नेहमी सोबत असतात। आज सभागृहात जेव्हा आम्ही बसलेलो असतो तेव्हा कुठलंही काम छोटं मोठं गटर मीटर, आताच सांगितलं वामनदादांनी, गटर मीटरच नाही तर इतर कुठलंही काम असू दे, ते कधीही महिलांचा त्यांनी कधीही कुठे अपमान केलेला, नेहमी ते सन्मान करत असतात वामनदादा। जेव्हा त्यांच्या हातात आम्ही लेटर दिलं तेव्हा त्या क्षणाला ते त्या लेटरवर साईन करत असायचे आणि आम्हाला कधी असं भांडण करावं लागलं नाही। नेहमी वामनदादा महिलांच्या सोबत असतात आणि सर्वात आधी ते लेडीज फर्स्ट असं करून ते नेहमी आम्हाला प्राधान्य देत असतात। तर वामनदादांचे खूप उपकार आणि मी त्यांना खूप धन्यवाद देते। आजसुद्धा त्यांचं वेळात वेळ काढून ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि माझ्या या तमाम जनतेला त्यांनी जो मार्गदर्शन केला त्याबद्दल वामनदादांचे पण खूप आभार, धन्यवाद। राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।